वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज प्रियांका फ्रॉम रियांश अँड आई. कसे आहात सगळे? होप सो तुम्ही सगळे आनंदी असाल, खुश असाल, हॅप्पी असाल. दिवसभराचा थकवा असतो, पण रात्री थोडंसं घरकाम केलं ना की थकवा आपोआप दूर कुठल्या कुठे पळून जातो. आज ऑफिसमधून घरी येण्यासाठी ना थोडासा वेळ झाला होता. तर जी कपडे भिजत घातली होती ना ती रात्री संध्याकाळी आल्यानंतर धुवायला वेळ नाही मिळाला, तर मी ती संध्याकाळी जेवण झाल्यानंतर धुतली आणि मशीनला ड्रायिंगसाठी लावली, कारण ती सुकली नसती, त्याच्यामुळे ड्रायिंगला लावून घेतली. आणि त्याच्यानंतर आले माझ्या कम्फर्ट झोनमध्ये. कम्फर्ट झोनमध्ये माझं किचन. तर रात्रीची भांडी घासायला घेतली. सगळी भांडी छान अशी क्लीन करून घेतली. नेहमीप्रमाणेच भांडी ही भरपूर पडली होती, जी माझी नेहमीच पडतात. तर सगळी भांडी छान अशी क्लीन करून झाल्यानंतर ना किचन ओटाही छान क्लीन करून घेतला. शेगडी वगैरे मी रोजच छान क्लीन करत असते. त्याच्यानंतर हे जे टाईल्स असतात ना त्याच्यावरही थोडंसं आपल्याला फोडणी वगैरे उडते ना, तर तेही छान असं क्लीन करून घेतलं. सगळा किचन ओटा छान असा क्लीन झाल्यानंतर आहे ना, ज्या जाळ्या असतात ना त्या मी अशा एका कपड्यावर ड्राय कपड्यावर अशा ठेवून देते, म्हणजे सकाळी घेण्यासाठी घाई होत नाही. आणि रियांशसाठी आणि त्याच्या पप्पांसाठी थोडेसे रात्री नट्स भिजत घातले, बदाम वगैरे जे रोजच मी घालते ते छान असे भिजत घालून घेतले, कारण आरोग्याची काळजी आपण स्वतःच घेतली पाहिजे. तर किचन असं छान असं क्लीन दिसत होतं. त्याच्यानंतर सकाळसाठी ना मूग भिजत घातले. उद्याला ॲक्च्युली फ्रायडे आहे, तरीही मी मोड आणण्यासाठी म्हणून भिजत घातले होते छान असे. सकाळची अशी छोटीशी थोडीशी तयारी मी करून ठेवलेली होती. आणि स्वच्छ किचनचा हा व्ह्यू खूप काही सांगून जातो. टिल देन बाय, गुड नाईट.